आता थेट जाऊयात मंत्रालयात। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीनं छापा टाकलाय। या छाप्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला रंगेहात पकडण्यात आलंय। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी या लिपिकानं लाच घेतली आहे। राजू डेरेंगे याला काल अटक झालेली आहे। 35,000 रुपये त्यांनी घेतलेत फिर्यादीकडून असं म्हणणं होतं। त्याला अटक झाल्यावर आज प्रोड्यूस केलं आणि सरकारी वकिलातर्फे त्यांना कस्टडी मागावी, आम्हाला पोलीस कस्टडी पाहिजे इंटरोगेशन करण्यासाठी म्हणून हे दिलं। त्यांनी काही कारणं दिली होती। आता मिसफॉर्च्यून असं झालं की उद्या शनिवार आणि रविवार आला, त्यामुळे कोर्टाने आम्हाला रिमांड ज्युडिशियल कस्टडी दिली 16 तारखेपर्यंत। पण बघतोय लाचखोर लिपिकाला बेड्या ठोकल्यात। लिपिक राजेंद्र ढेरंग याला अटक करण्यात आली आहे। मंत्रालयातील झिरवाळ यांच्या कार्यालयात एसीबीनं सापळा रचून या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलंय। निलंबित मेडिकलचा परवाना देण्यासाठी ही लाच मागितली गेली होती। हा परवाना पूर्ववत करण्यासाठी ही लाच मागितली गेली होती। 50,000ची ही लाच होती। यापैकी 35,000 रुपये घेताना ढेरंग याला रंगेहात पकडलं गेलंय। लाचखोर ढेरंग याला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर दुसरीकडे लाच प्रकरणाचे धागेतोरे जर माझ्यापर्यंत आले तर राजीनामा देईल अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीनं छापा टाकत एका क्लर्कला लाच घेताना रंगेहात पकडलं। यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांना सुनावणी वगैरे त्याचे पेपर वगैरे जे काय असतात ते बनवण्याचं काम ते करतात आणि त्यांच्याकडून हा प्रकार झाला आहे। त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर बाब असेल त्याचं त्याला जाब द्यावा लागेल। एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते। त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईन।